तर हा व्हिडिओ सुरू केलेला आहे गाडी घेतल्यानंतरच्या दुसऱ्या दिवशीची सकाळ 22 फेब्रुवारी 2026. तर आम्ही गाडीची पूजा केली संध्याकाळी. तो व्हिडिओ मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये अपलोड करणार आहे. आणि दुसऱ्या दिवशी आपण गाडीची पूजा करण्यासाठी कुठं कुठं गेलो ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. चला तर मग स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पहा. खूप अभिनंदन आडो फॅमिलीला. आनंद झाला. नातानी गाडी घेतली. नातू 2 चाकर गेले, 4 चाकी घेऊन आले. थँक्यू. आजांना आनंदच आहे, सगळ्यांना आनंद आहे. आमच्या आनंदात सगळे सहभागी. बघ माझा नातू किती सकाळी आला गाडी बघायला. अरे उठले झाला काय पाऊस झालाय. किती खुश होती बघ. पाऊस झालाय आता पहाटे. हा ते गुलाबाशे ना एकदम फुललेत पावसाच्या पाण्याने. गाडीवरचा जो हार आहे ना त्याचे गुलाबाशे फुललेत. तर मैत्रिणींना आज सकाळी केलेला आहे व्हिडिओ चालू आणि आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आता आम्हाला आज आहे ना जायचं आहे कुलदेवतेला. तर आज गाडी दर्शनाला घेऊन जाणार आहोत. तर सगळे पूर्ण व्लॉग आहे ना तुम्हाला आज आमचा म्हणजे दर्शनाचाच मिळणार आहे. तर रात्री आपण आहे ना गाडीची पूजा पण केलेली आहे. थोडासा उशीर झाला होता त्याच्यामुळे आता व्हिडिओ आहे ना मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये टाकते पूजाचा. तर चला व्हिडिओ संपूर्ण असं एन्जॉय करा. आज कुठं दर्शनाला जातोय. हा रात्री पाऊस झालाय, हार पण भिजलाय, गुलाबावर पाणी पडलंय. गाडीसाठी जागा केली होती एवढी मोठी, पण पहा सगळी जागा अंगण आटून गेलं. तर हा व्हिडिओ आहे काल रात्रीचा. तर संध्याकाळी जवळजवळ 7:30 वाजले होते. आम्ही गावामध्ये आलो, पेढे घेतले. तर बिकानेर स्वीटमध्ये ना आम्ही पेढे घेतले. आणि गाव पहा आमचं 8-8:30लाच एकदम सुनसान असं होऊन जातं. तर हे गावातलं रस्त्यावरचे दुकानं आहेत. आणि इथं पहा आता हे छत्रपतींचा मोठा पुतळा आहे गावाच्या बाजारतळावर. आणि आपण आता चाललेलो आहोत शनिदेवाला. तर अगोदर शनिदेवाचं दर्शन घेऊया. तर मुलांनी इथं पहा शनीचा चौथरा आहे, मोकळाच आहे हा चौथरा. इथं नारळ फोडलं, पेढे वाहिले आणि आता आपण जाऊया महादेवाला. तर महादेवाच्या मंदिरातही इथं पेढे महादेवाला ठेवले. तर सर्वांनी आम्ही दर्शन घेतलं. तर आपण कोणतीही गोष्ट जेव्हा पहिली आणतो ना तर त्यावेळेस आपल्याला देवांना पहिलं दाखवायला न्यायची असते. तर आता इथं केंद्रात आलेलो आहोत स्वामी समर्थांच्या. आणि समर्थांना पण इथं पेढे ठेवलेत. सर्वांनी दर्शन घेतलंय आणि आता जाऊया घरी. तर आम्ही गावात थांबल्यानंतर मुलं पुढं आले होते, विकी आणि सिद्धू. तर त्यांनी पहा फटाकडे फोडले लगेच. स्वस्ति नम्रप्रदारतो कपडे हळदी कुंकू लावले. दी सौभाग्यम आरोग्यम परमसुखम रूपम देहीयं मित्रो सर्वसागतो विवायास पुण्यविकाक्षम सभायंतर्जीयात्मानि पूजाद्रव्याणि संपुषेव सर्वात्मास्सवो विश्वतो मंगलम उत्तमाता. तर लहानी बहीण गाडी घ्यायला आली नव्हती, त्यामुळं गाडीच्या पूजेसाठी आलेली आहे पेढे घेऊन. तर आमचे कमलेश देवा जे आहेत ना तर त्यांचा आवाज आहे ना खूप मोठा आहे. पूजा करताना ना त्यांना माईकची सुद्धा गरज नाही किंवा कशाची गरज नाही. खूप स्पष्ट असे उच्चार असतात, मस्त असे. तर सर्वांनी आता इथं आहे ना गाडीची पूजा केलेली आहे. भरपूर असे पेढे सर्वांनी खाल्लेत. दिवसभर पण भरपूर असे पेढे वाटले. दक्षिण दिशाय पितरस्य देवताभ्यो आता पलीकडून उत्तर दिशाय कुबेराय नमः. तर आता सकाळी निघालोय त्यामुळे ना डब्बा घेतलाय, पिठलं चपाती घेतली, देवीला ओटीचं सामान घेतलं. आवरलंय सगळं आता आमचं. आवरलं का? हं चित्र काढीत बसले का सकाळी? उन्हाळा असल्यामुळं बुकेतली फुलं आहे ना सुकलेत बरं का, थोडेसे सुकलेत पण छान आहे. आणि काल या गुलाबाच्या आहे ना कळ्या होत्या, तर आज फुलल्यात पहा मस्त अशा गुलाबाच्या कळ्या. राजलक्ष्मीला काल घरी ठेवलं होतं त्याच्यामुळं आता आज चालवलंय तिला देवाला. काका पण येणार आहेत. तर गणू पण आला होता सकाळी चक्कर मारायला. आणि सगळेच पाहायला लागले यांच्या दारात गाडी कशी बसली ते. गाडीतल्या बाप्पाला ठेवा एक फुल. म्हणजे त्या 11 स्पीकर आहे का खायला फुकट. आपण मॅचिंगच होते, कलर तरी मॅचिंगच होते साड्यांची.
आम्हाला दोघींना आहे ना सारख्या साडे अशी पण आहे ना मला फक्त रंग वेगळा आहे. हा सारख्या साड्या राजलक्ष्मी राजलक्ष्मीला काल नेलं नव्हतं ना काकांना पण काय वाग्या ओळखलं नाही का तू आम्हाला आ चला यायचं पाटील चला ना देवीला तर आता इथं भाऊरायाच्या मळ्यामध्ये आलोय आम्ही आणि आता गाडी पण ओवाळायची स्वातीला बाईला. तर रात्री उशीर झाल्यामुळे आहे ना गाडी ओवाळली नाही, तर आज सकाळी सकाळी गाडी ओवाळायची आणि बाईला पण आता घेऊन जायचं आहे आम्हाला देवाला. तर मस्त असं फोटो सेशन पण केलं जरा गाडीसमोर आणि बहिणी पण गाडी ओवाळली. तर मैत्रिणींनो आज आहे ना पूर्ण अशा सातीही घरी आमची गाडी जाणार आहे ओवाळायला. तर आज संपूर्ण असा व्लॉग आहे ना गाडी ओवाळणीचाच आहे, कारण भरपूर अशी आमची फॅमिली मोठी असल्यामुळे आहे ना प्रत्येकाच्या घरी जावंच लागतं, नाहीतर खूप असा राग येतो आणि प्रत्येकाला पेढे द्यावाच लागतात. डोंगर पाहिले खंडोबा मंदिर असेल ना, फक्त रस्ते. तर आगडगावचा परिसर म्हणजे वाऱ्यावर लाईट तयार करण्याचा परिसर आहे. इथं पूर्ण पवनचक्क्या आहेत आणि ही कथा अशी आहे, इथं आगडमल, देवमल, रत्तडमल आणि उदरमल असे 3 राक्षस होते. तर महादेवाने ना कालभैरवनाथाचं रूप घेऊन त्या राक्षसांचा संहार इथं केलेला आहे. तर या डोंगरावर आता सोलर सिस्टीम ही बसवण्यात आलेली आहे आणि आता सोलरपासून ही लाईट तयार करणार आहेत. तर पहा इथं जाताना एका गावात इथं आहे ना एक मंदिर आहे, नवीन मंदिराची स्थापना आणि देवाची स्थापना आहे, प्राणप्रतिष्ठा आहे. तर छान असा कार्यक्रम इथं सुरू आहे कीर्तनाचा. तर खूप मोठा असा कार्यक्रम आहे पहा आणि महादेवाचं मोठं असं मंदिर इथं बांधण्यात आलेलं आहे. तर पहा जाता जाता तुम्हाला मी दाखवते. आगडगावच्या बाजारातून चाललोय. आज आहे ना गाडी एकदम खाली आणली बरं का मंदिराजवळ. मला असं वाटतं पाचमध्ये घेत असेल. हार पेढे घेऊन अगोदर कालभैरवनाथाची पूजा केली. तर पहा अशी मूर्ती आहे आतमध्ये मंदिरात कालभैरवनाथ आणि जोगेश्वरी देवीची, आणि तिथला गाभाऱ्यातला कालभैरवनाथाचा हार आणून पुजाऱ्यांनी गाडीला घातलेला आहे आणि आता हे पुजारी इथं गाडीची पूजा करत आहेत. तर संपूर्ण असं विधी गाडीची मस्त अशी पूजा त्यांनी केलेली आहे. भगवंताचा आणि आईवडिलांचा आशीर्वाद असला ना तर आपल्याला काहीच कमी पडत नाही पा. आणि हा हार पहा अशा पद्धतीने लावलाय. तर सकाळचा जो हार होता ना तर तो वाऱ्याने ना तुटून गेला येतानीच, कारण डोंगरामध्ये ना खूप असं हवा सुरू होती आणि हवेने तो हार तुटून गेला. तर आम्ही 10:30-11 वाजेपर्यंत ही पूजा आटोपलेली आहे, कारण रविवारी ना खूप अशी गर्दी असते आणि इथं खूप अशा पंक्ती असतात आणि नंतर त्यांना पूजा करायची असते भरपूर अशा लोकांबरोबर. भैरवनाथाच्या इथं गाडीची पूजा केली. आता निघालोय आम्ही आणि आमटीच आहे ना सगळीकडे सुवास घमघमाट दरवळ राहिला आहे की नाही. आता आम्ही डब्बे आणलेले जेवण करू, कारण इथं आहे ना आता भरपूर वेळ असतो जेवायला. 12-12:30 वाजता पंक्ती सुरू होते, तोपर्यंत पूजाच असती. तर आम्ही लवकर येऊन आणि गाडीची पूजा करून घेतली. चला तर मैत्रिणींनो आता आपण चाललेलो आहोत रेणुका मातेच्या मंदिराकडे. तर इथं आल्यावर सर्वात अगोदर या छोट्याशा बारावातलं पाणी काढून आणि हातपाय धुवायचे असतात आणि मग मंदिरामध्ये प्रवेश करायचा असतो. तर अशी इथली प्रथा आहे. इकडून ये माझ्या माग.
खूप जुन्या काळातील हेमाडपंथी मंदिर आहे हे दगडातलं. तर चला आता गाभाऱ्यात जाऊया आणि रेणुका मातेची पूजा करूया. तर ही माहूरगडची रेणुका माता आहे आमची कुलदेवता. तर ज्योतीने इथं साडी, चोळी, ओटीचं सामान सर्व काही आणलेलं होतं आणि छान अशी आम्ही देवीची पूजा केली आणि नंतर ब्राह्मण काकांनी आणि आम्ही देवीची आरती केली. तर ब्राह्मण काका पण आता गाडीची पूजा करणार आहेत. त्यांच्यासाठी पण आम्ही शिदा आणला होता धान्याचा. तुम्ही कितीतरी वेळा आपल्या व्हिडिओमध्ये पाहिलेलंच आहे रेणुका मातेचं मंदिर. तर आता ब्राह्मण काकांच्या हातून ना पूजा करायची गाडीची. स्थिती चंद्र राशी स्थिती सूर्य देवगुरु शेष शुभ्र श्वेता राशी स्थान स्थिती तो तत्सवकरणे वंगर विशेषण विशिष्टाय शुभपण्य तसं म्हणायचं मम आत्मना हा स्थिती स्मृती प्राणोक्त शुभ फल प्राप्त्यर्थ श्री लक्ष्मी देवता प्रत्यर्थ पूजन मंच करिष्यत. पाणी सोडून द्या हा गणपती पूजन मंच करिष्यत. तर आता 11, 11:30 वाजलेले आहेत आणि सर्व पूजा झाल्यानंतर आम्ही इथंच देवीच्या पटांगणामध्ये ना जेवायला बसलो. तर हे पहा इथं पिवळ्या चाफ्याचं झाड आहे. तर एक सुद्धा पान नाही पण पूर्ण असे फुलं आहेत या चाफ्याच्या झाडाला. तर इथं मोठे मोठे असे 2 चाफ्याचे झाडं आहेत. तर हे 80 वर्षाचे हे झाडं आहेत ब्राह्मण काका सांगत होते. फोटो काढला होता बरं का. हा तिथं बसून. तर चला तर मैत्रिणींनो आता जाऊया आपण खंडोबाला. हा तो ती बाकड पिल्लू बाद झालं पाय धुवायचे. इकडं आहे ना आढाववाडी पहिलं राहत होते इकडं आमचे पूर्वज. हे तळ आहे मोठं. पाईपलाईन केल्या असत्या हा आहे का नाही. पहिल्या पूर्वजांचं. आमचं आपलं नाही. एक गाडी पण आली स्कॉर्पिओ इथं पूजा करायला खंडोबाला. तिरणींनो इथं टेंबीच्या खंडोबाला आलोय आम्ही दर्शनाला. गाडीची पूजा ही करू आता. तर आमचा कुळाचा खंडोबा आहे हा. आणि इकडं पाठीमागं दिसती ही आहे आमची आढाववाडी. तर इथं आल्यावर आहे ना मुलांना खूप अशी जिज्ञासा वाटते. कारण आम्ही सांगतो ना इथं आपलं पूर्वजांचं गाव होतं ते तळ्यात गेलं. तर आता हे आम्ही पण पाहिलेलं नाही. पूर्वज सांगतात म्हणून आम्हाला पण माहिती आहे आणि आम्ही परंपरेनुसार मुलांना हे सांगत आलेलो आहोत. तर आता मुलांच्या पण हेच लक्षात राहणार. कारण इथला जो टेंबीचा खंडोबा आहे ना तर तो आमचा कुळाचा खंडोबा आहे. तर या खंडोबाची मान्यता आम्ही कायमच करत असतो. तर मागच्या व्हिडिओमध्ये पौष पौर्णिमेला तुम्ही पाहिलेलंच असेल खंडोबाचं बानाईचं लग्न सोहळा किती छान असं झालेला आहे. तर अजून तो व्हिडिओ जर पाहिलेला नसेल तर नक्की जाऊन पहा. खूप सुंदर असा विवाह सोहळा इथं झालेला आहे खंडोबा आणि बानाई लग्नाचा. मैत्रिणींनो खंडोबाचं दर्शन झालं. गाडीची इथं पण पूजा झाली. तर मस्त थंड थंड पाणी जारमध्ये आणलं होतं. खूप उन्हाळा लागल्यासारखं वाटतं. इथे डोंगरावर आहे ना खंडोबाचं मंदिर. तर खूप असा उन्हाळा लागल्यासारखं झालं. तर आता जाणार आहोत घरी. तर चला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. त्यानंतर आम्ही आलो माझ्या छोट्या बहिणीच्या घरी. तर तिथं पण मुलांनी छान छान फोटो सेशन केलं आणि सनरूफमधून पण निघून पाहिलं. तर
छोट्या बहिणींनी पण गाडी ओवाळली, तरी मेहुण्यांनी पण नारळ फोडलं, तर मस्त अशी पूजा झाली. टाळ्या हो खरंच फुटलाय ना उभा नारळ पाहू. तुम्हाला गाडी धारली हा आता तुमची गाडी येते काय ना आमच्या नंतर. बरोबर आहे. पहा लहाने मेवणे कसे जाऊन बसले तर हा आवडून जातात. त्यानंतर सर्व भावांच्या घरी जाऊन आता गाडी ओवाळायची, सर्वांना पेढे द्यायचे. तर चला आता तुम्हाला दाखवते माझ्या सर्व भावांचं घर.